नमस्कार बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 3 जून 2026पर्यंत आलेल्या सर्वात मोठ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. आता 80 लाख महिलांची नावे का वगळण्यात आलेली आहेत, 14,000 पुरुष लाभ घेत असल्याचे केसेस समोर आलेले आहेत. आणि हे सगळे कसे समोर आले, पुढचा हप्ता कोणाला मिळणार, ई-KYC का महत्त्वाची आहे आणि चुकीने नाव वगळले असेल तर काय करायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता 80 लाख महिलांची नावे या यादीतून वगळलेली आहेत. आता ही सर्वात मोठी बातमी म्हणजे की राज्य सरकारने लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर सुमारे 80 लाख महिलांची नावे यादीतून वगळलेली आहेत. सरकारच्या माहितीनुसार अनेक लाभार्थी अपात्र आढळले आहेत. काहींची ई-KYC पूर्ण नव्हती, तर काही जण महिला निकषांमध्ये बसत नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणावर नावांची छाननी करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये कोण जास्त आढळलेला आहे, ई-KYC न केलेल्या महिला, अपात्र लाभार्थी, आयकरदाते, सरकारी कर्मचारी, जे की आता ही जी योजना आहे ती फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे जे गृहिणी आहेत किंवा ज्यांची काही कमाई नाही आहे अशा महिलांसाठीच आहे. पण सरकारी कर्मचारी ज्यांचं उत्पन्न खूप जास्त आहे अशा महिलांसाठी ही योजना नाही आहे. त्यांना वगळण्याचं काम आता सरकार मोठ्या प्रमाणावर करत आहे. आता दुसरी जी अपडेट आहे ती आहे 14,000 पुरुष लाभ घेत असल्याचे सुद्धा आढळले. पडताळणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तब्बल 14,000 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आलेले आहे. आणि ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठी असतानाही काही पुरुष लाभार्थी यादीत आढळल्याने प्रशासनाने तपाससुद्धा सुरू केलेला आहे. तिसरी अपडेट म्हणजे अपात्र लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत की अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेली रक्कम परत आता वसुली केली जाऊ शकते. यासाठी संबंधित लाभार्थ्यांची माहितीसुद्धा तपासली जात आहे. म्हणून चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेल्या जे महिला असतील, पुरुष असतील यांच्यावर कारवाई होण्याची सुद्धा आता शक्यता आहे. आता ही चौथी अपडेट आहे ती आहे ई-KYC अनिवार्य. सध्या आता ई-KYCबद्दल खूप वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तर ई-KYC डेटसुद्धा निघून गेली. ज्या महिलांनी अद्याप ई-KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-KYC नसेल केलेली तुम्ही तर तुमचे पुढील हप्ते थांबू शकतात. सरकारकडून ई-KYCला आता विशेष महत्त्वसुद्धा देण्यात आलेले आहे. आता पाचवी जी अपडेट आहे ती आहे काही ज्या महिला आहेत त्या महिलांना पुन्हा आता संधी मिळू शकते. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की चुकीने वगळलेल्या पात्र महिलांना आता पुन्हा पडताळणी त्यांची केली जाऊ शकते. पात्र आढळल्यास त्यांचे नाव पुन्हा या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. म्हणजेच की जे आपले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत यांनी महत्त्वाची माहितीसुद्धा दिलेली आहे. जर एखाद्या पात्र महिलेचे नाव चुकीने यादीतून वगळले गेले असेल, म्हणजेच की आता मागे ई-KYC झाली होती, चुकीचा ऑप्शन निवडला असेल आणि त्यांना आता काढून टाकलं असेल यादीतून, तर तिच्या प्रकरणाची पुन्हा म्हणजे त्या महिलेच्या प्रकरणाची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते. आणि पात्र जर ती महिला आढळली, चुकून जर तिचा काही फॉर्म फिल झाला असेल, चुकून तिने काही ऑप्शन दुसरा निवडला असेल, तर जर ती महिला पात्र आढळली तर त्या पात्र महिलेस पुन्हा त्या महिलेचा लाभ सुरू होऊ शकतो. नंतरची अपडेट म्हणजे नवीन नोंदणी सध्या बंद आहे. नवीन अर्ज जे आहेत ते सध्या बंद आहे. सध्या सरकारने नवीन नोंदणी किंवा नवीन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली नाही आहे. सध्या पूर्ण लक्ष पडताळणी आणि विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवर आहे. त्यामुळे नवीन अर्जदारांनी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी. म्हणजेच की आता जे पूर्ण लक्ष आहे ते फक्त पडताळणीवर आहे. विद्यमान जे नवीन लाभार्थी आहेत त्यांच्यावर नाही आहे. जे जुने लाभार्थी आहेत, खूप सारे लाभार्थी आहेत, विद्यमान लाभार्थ्यांच्या छाननीवर आहे की कोणता लाभार्थी योजनेत बसतो, कोणता लाभार्थी नाही बसत. आता पात्र महिलांना 1,500 लाभ हा सुरूच राहणार आहे. योजनेतील ज्या पात्र महिला आहेत त्यांना दरमहा 1,500ची रक्कम DBTद्वारे खात्यात जमा केली जात आहे. योजना बंद झालेली नाही आहे. फक्त अपात्र लाभार्थी वगळण्याचे काम सध्या सुरू आहे. पात्र महिलांना नियमित लाभ मिळतच राहणार आहे. ही गोष्ट महिलांनी लक्षात ठेवावी. आता जी नंतरची अपडेट आहे ती आहे 2026-27साठी निधीची तरतूद. आता 26,500
500 कोटी निधी मंजूर झालेला आहे. राज्य सरकारने 2026-27साठी लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 26,500 कोटींची तरतूद केलेली आहे. यामुळे सरकारी योजना पुढेही सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झालेले आहे आणि हा निधी जो आहे तो लाखो पात्र महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. ओके. तसेच महिलांना एवढं मी नक्की सांगेल, कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट आणि अधिकृत घोषणांवरच तुम्ही विश्वास ठेवा, जे की मी तुम्हाला या चॅनलमार्फत कमी शब्दात सांगण्याचं काम करतो. ओके. तर बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, महिलांनो, लाडकी बहीण योजनेत 80 लाख नावे जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत. 14,000 पुरुषसुद्धा या योजनेचा लाभ घेत असले समोर आलेले आहे. ज्या महिलांना गरज आहे त्या महिलांना मिळत नाही आणि पुरुष मंडळी या योजनेचा लाभ घेत आहे. ओके. KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे. पात्र महिलांना 1500चा लाभ सध्या सुरू आहे आणि 2026-27साठी 26,500 कोटींची निधी तरतूद देखील आता करण्यात आलेली आहे. ओके. हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केली. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर बहिणींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना अपडेटसाठी माझं हे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.